सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य. खूप चांगले रसिक म्हणून कवी होते आणि इतरांना त्यांच्या कार्यात मदत करायचे, दुःखामध्ये धावून जायचे आणि प्रत्येकाच्या मागे उभे राहायचे. त्यांची आठवण काढण्यासाठी आणि त्यांचा उल्लेख आचंद्र सूर्य असेपर्यंत आपल्या सर्वांमध्ये असावा यासाठी हा एक सोहळा, हा आठवणीचा सोहळा आहे, हा त्यांचं ऋण फेडण्याचा सोहळा आहे. मित्रांनी एका मित्रासाठी केलेला हा सोहळा आहे. याचबरोबर जे लिहिणारे उत्तम हात आहेत त्या हातांना ताकद देण्याचं कार्य ही संयोजन समिती या पुरस्काराच्या रूपाने करणार आहे. आज सर्वांच्या संमिश्र भावना असणार आहेत. आज जरी आनंदाचा क्षण असला तरी प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण हे नावच असं आहे, ते कधीच मावळणारं नाव नाही आहे. कारण त्यांचं नाव अरुण आहे. ते जरी आज आपल्यात नसले तरी इथेच कुठेतरी बसून ते या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असतील. त्याच रसिकतेने, ज्या रसिकतेने ते कवी संमेलनाला यायचे आणि सर्वांच्या कविता किंवा व्याख्यान, साहित्यिक कृती यांचा अनुभव घ्यायचा. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण अरुणजींच्या प्रतिमेचं पूजन करावं. अरुण म्हणजे स्वप्नांच्या दारी आलेली सोनेरी चाहूल. अरुण हा केवळ एक शब्द नाही, एक नाव नाही, तर अरुण म्हणजे नव्या सुरुवातीचा श्वास होय. आपणास अध्यक्ष म्हणून लागलेले ज्येष्ठ अनुवादक असलमजी मिर्झा यांचं स्वागत कवी सुनील शिवगारे यांनी करावं अशी मी उगाळे सरांना विनंती करतो. ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे अशा ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी सर अबोली कॉलेज कुलकर्णी यांना मी मंचाकडे बोलवत आहे. त्यानंतर आजच्या या कविता संग्रहावर जे भाष्य करणार आहे संदीपजी जगदाळे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी कवी मंगेश घोडके यांना निमंत्रित करतो. मंगेश घोडके हे सुप्रसिद्ध कवी आहेत आणि विचारवंत आहेत. त्यांच्या भाषणातून त्यांचा अभ्यास आपल्याला दिसूनच येईल. आपल्या सर्वांचे स्नेही आणि ज्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे श्री एकनाथजी पाटील त्यांचं स्वागत करण्यासाठी मी कवी मनोज कुलकर्णी यांना आचरण करतो. असे पत्रकार बंधू आणि कवी मित्र तुषारजी बोडके त्यांना मी व्यासपीठाकडे आचरण करतो. पाठीवर वार करणारा हा पत्रकार आहे. तसेच साहित्य असतो. स्वर्गीय अरुणजी यांची सावली, अरुणजींना ज्यांनी नेहमी साथ दिली त्यांच्या मागे उभ्या राहिल्या अशा श्रीमती विजयाजी कुलकर्णी यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीमती दुर्गा कोंडे यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक. त्यानंतर मी आपल्याकडे कृषीतुल्य व्यक्तिमत्व साहित्यिक श्री नागेडकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, उर्दू साहित्यातील एक महत्त्वाचे कवी आणि ज्यांनी 700च्या वर मराठी कविता उर्दूमध्ये अनुवादित केल्या ते असलम मिर्झा सर. महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्यांच्याकडे आता पाहिलं जात आहे त्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ते कविमित्र एकनाथ पाटील, कवितेवर भाष्य करण्यासाठी कवितेची अत्यंत चांगली समज असणारा कवी संदीप जगदाळे
आमच्या वहिनी आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आपण सर्व. आज गिरीश आत्ता म्हणालो तसं आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक संमिश्र भावना आहे. म्हणजे आमच्या आयुष्यात आम्ही असा प्रसंग आपल्यावर येणार आहे याची कधी कल्पना केलेली नव्हती, कुणीच केलेली नव्हती. पण ती गोष्ट घडली आणि आमच्या सगळ्या मित्रांमध्ये एक कायमची पोकळी निर्माण झाली. आणि पोकळ अर्थानं नाही झाली, ती खरोखर आम्हाला अपूर्ण करणारी अशी गोष्ट होती. आणि ती त्या कवी मित्राची स्मृती आपण जागवावी असं आमच्या अनेक वर्ष मनात होतं. पण ते आमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या अडचणींमुळे शक्य होत नव्हतं. आणि ती संधी मिळाल्याबरोबर आम्ही असं ठरवलं की आपण आता अरुणच्या स्मृती जागवल्या पाहिजेत. आणि एका कवीच्या स्मृती कवितेचा सन्मान करूनच जागवल्या जाऊ शकतात. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण अरुणच्या नावाचा पुरस्कार सुरू करायचा. आम्ही सगळे मित्र अरुणच्या घरी गेलो, वहिनींना आणि पंकजला भेटलो आणि आमचा मानस सांगितला. आम्हाला असं वाटतं की आपण अरुणच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला पाहिजे. आणि आमची अशी इच्छा होती की आम्ही मित्रांनी तर तो केलाच असता, परंतु पंकज, वहिनी आणि त्यांचं कुटुंब हे पण आमच्या या उपक्रमामध्ये जोडलं गेलं पाहिजे अशी पण आमची इच्छा होती. आणि म्हणून आम्ही त्या दोघांना हे सगळं सांगितलं. तर त्यांच्यासाठी तर तो आनंदाचाच क्षण होता एका अर्थाने, कारण अशाही पद्धतीनं आपण अरुणची आठवण काढणार आणि ती सगळ्यांपर्यंत अशी पोहोचणार या दृष्टीनं त्यांनी आणि आम्ही मिळून हा काव्य पुरस्कार सुरू केला. इतके काव्य पुरस्कार, इतके पुरस्कार महाराष्ट्रात असतानाही हा पुरस्कार का सुरू केला असावा या मागची गोष्ट तुम्हाला कळावी म्हणून मी हे सगळं सांगत बसलो. आणि ह्या प्रसंगी मला आणखी असं वाटलं की अरुणची स्मृती जागवताना तुमच्यासोबत काय शेअर केलं पाहिजे. तर एक निष्पाप असणारा माणूस म्हणून अरुण सगळ्यांना परिचित होता. एक कवी म्हणून सगळ्यांना परिचित होता. एक चांगला माणूस म्हणून सगळ्यांना परिचित होता. आणि ह्या कुठल्याच गोष्टींचा दिखावा त्यांनी आयुष्यात कधीही केला नाही. इतका साधेपणा असणारा अरुण होता. सतीश काळसेकर आणि अरुण यांच्यामध्ये एक फार प्रेमळ नातं होतं. अरुणनी सतीश काळसेकरांची अनेक महत्वाची कामं केली, पण त्याचा उल्लेख कधीही केला नाही. त्यांचं पार्सल यायचं, त्यांचं काम लिहून पाठवायचे ते आणि अरुण तो करून द्यायचं. तुम्हाला सांगतो, अरुणनी गुप्तपणे खूप गोष्टी केल्या ज्या आमच्या काही मित्रांनाच माहिती होत्या. म्हणजे आता वहिनी देखील एवढ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणार की त्यांचं एक भगिनी मंडळ असणार आणि त्यांनी ठरवायचं की आपल्या घाटीमध्ये जायचं आणि तिथे रुग्णांचे जे नातेवाईक असतात त्यांना एक दिवस पोळी भाजी नेऊन द्यायची. ठरवणार ह्या, करणार ह्या आणि बाकीची सगळी उठाठेव अरुण करायचा. अरुण मोठी गाडी बोलवायचा, त्याच्यात ते सगळं ठेवायचा, स्वतः तिथे जायचा आणि ते सगळं करून घ्यायचं. अशा अनेक गोष्टी सांगू शकतो की त्याचं
निखळ प्रेम होतं माणसांवर. म्हणजे आम्ही जर मित्र भेटलो तर कधीतरी आम्ही पॉलिटिक्सच्या गोष्टी करायचो, पण अरुणने कधी पॉलिटिक्सची गोष्ट केली नाही. प्रेमाची गोष्ट केली, मदतीची गोष्ट केली, सहकार्याची गोष्ट केली. आम्ही कुणावर रागवलं तरी आम्हाला समजून सांगायचं, सर त्यांच्याकडून झालं असेल, जाऊ द्या, सोडून द्या. इतके सहज असणारा तो माणूस आणि प्रसिद्धीपासून प्रचंड दूर. रमेश राऊत यांच्याशी पण त्याचं फार सख्य होतं, त्यांच्यासोबत कायम असायचा. रमेश राऊतच्या मृत्यूनंतर 6 महिने तरी अरुणचं मन ठिकाणावर नव्हतं. त्याला वाटायचं की माझा सगळ्यात जवळचा मित्र मी गमावला. आणि मग तो वहिनींना जी मदत लागेल ती पुढचे 3 वर्ष करत. त्याचं सगळं ते सांभाळायचं काम करत होता उरलेलं. अशा अरुणच्या स्मृती जागवण्यासाठी आम्ही हे सगळं केलंय. आणि हे करताना अनुराधाबाईंना आम्ही विनंती केली की आम्ही असं असं करतोय आणि तुम्ही आम्हाला परीक्षण करण्यासाठी अध्यक्ष म्हणून समितीचं काम करा. आणि तुषार आणि संदीपला सांगितलं. तर ह्या तिघांनी मिळून परीक्षण केलं आणि 75 कविता संग्रह महाराष्ट्रातून आमच्यापर्यंत पोहोचले. आता ह्यापेक्षा चांगली परीक्षकांची टीम मला वाटत आहे महाराष्ट्रात आम्हाला कुठली मिळाली असते. कारण हे तिघही आपल्या क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत. त्यामुळे याची निवड जेव्हा एकनाथ पाटलांची झाली तेव्हा आम्हाला अनेकांनी सांगितलं की तुम्ही फार योग्य अशा व्यक्तीची निवड केलेली आहे. आणि त्यामध्ये बाईंनी आणि तुषारनी आणि संदीपनी खूप महत्त्वाचं काम केलं. हे सगळे जे कविता संग्रह आहेत ते आम्ही 3 वेगवेगळ्या ग्रंथालयांना नंतर भेट देणार आहोत. त्यानंतर दरवर्षी हा पुरस्कार देण्याचा आमचा मानस आहे. मला वाटतं अरुणच्या काही ओळींनी आपण सुरुवात करावी. एक कविता छोटीशी त्याची वाचतो आणि माझं प्रास्ताविक मी थांबवतो. वारी नावाची अरुणची कविता आहे. दर्शनाची आस खिळखिळी दारे, स्वप्नात पहारे वास्तवाचे. जाळबंदी पाय, डोळे तुटलेले, फाटे फुटलेले, द्विधावस्था. मी मला पेरून मीच माझा भारत, लंगड्या आधार आंधळ्याचा. उजेडा समिळो काळोखाची यारी, आयुष्याची वारी एकांतात. आपलं त्याच्यावर प्रेम असतं, त्याच्याविषयी जास्त बोलता येत नाही, अशीच काहीशी अवस्था सरांची झालेली आहे. मित्रांनो, सरांच्या या वाक्यातनं मला एक शेर आठवतोय. अरुणजींसाठी हा शेर आहे की जमाना कर ना सका, राहत इंदुरी म्हणतात, जमाना कर ना सका उसके कद का अंदाजा. जमाना कर ना सका उसके कद का अंदाजा, वो आसमान था मगर सर झुका के चलता था, वो आसमान था मगर सर झुका के चलता था. धन्यवाद. इथे बसलेल्या व्यासपीठावरील सज्जनांना त्यांचा परिचय देण्याची खरंच गरज नाही, कारण ही आपापल्या क्षेत्रातली विद्यापीठे या ठिकाणी बसलेली आहेत. परंतु औपचारिकतेचा एक भाग म्हणून मी त्यांचा परिचय करण्याचा प्रयत्न करतो की आपण सर्व मान्यवरांचा परिचय या ठिकाणी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलम मिर्झा सर, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, आमचे मित्र संदीप जगदाळे, सत्कारमूर्ती एकनाथ पाटील सर, वहिनी आणि आपण सारे.
आपण ज्यांचा आज सन्मान करणार आहोत ते एकनाथ पाटील हे नव्वदीनंतरच्या कालखंडातले एक महत्त्वाचे कवी आहेत. शेतीसह बदलता काळोगाडा हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे आणि त्यांचं सध्याचं जे पुस्तक आहे अरिष्टकाळाचे भयसूचन, हे पुस्तक वाचल्यानंतर आपला आसपासचा परिसर, आपलं कुटुंब कशा पद्धतीनं बदलत गेलंय याचं आपल्याला प्रत्यंतर येतं. ज्याप्रमाणे एखादी कादंबरी आपण वाचतो आणि पुढे काय होणार त्याची उत्सुकता लागते, त्याचप्रमाणे हे पुस्तक वाचताना मला जाणवलं होतं. सरांचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं पिंपळगाव. सर सध्या सांगली जिल्ह्यातल्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरण इस्लामपूर इथं मराठी भाषा आणि वाङ्मयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचे 4 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यात सत्वशोधाच्या कविता, खुंट्यावर टांगलेली दुःख, आरपार झुंजार, अरिष्टकाळाचे भयसूचन या कविता संग्रहाचा समावेश आहे. सरांनी अनेक ग्रंथाचं संपादन केलं आहे. त्यामध्ये 1972च्या दुष्काळग्रस्तांचा लढा, जागतिकीकरण आणि वर्तमान आव्हाने, कादंबरीच्या निर्मितीचा सूत्रशोध, युगानुयुगे तूच, संदर्भ आणि अन्वयार्थ, एन.डी. पाटील यांची प्रदीर्घ मुलाखत, कलानगरीची कविता, समाजवादी जर्मनीतील लोकजीवन या ग्रंथाचा समावेश आहे. पाटील सरांनी सॉक्रेटिस ते दाभोळकर, पानसरे, भाया तुकाराम या रिंगण नाटकाच्या एका भागाचं लेखन सुद्धा केलं आहे आणि या नाटकाचे राज्यभर आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रयोग झालेत. मराठीतील दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका या नियतकालिकाचे ते संपादकही राहिले आहेत. सरांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारामधील कवी केशवसूत पुरस्कार, शेतकरी साहित्य पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार असे एकूण 32 पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. सरांच्या कवितांचा अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश झाला आहे. त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ मुंबई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा समावेश आहे. सरांच्या अरिष्टकाळाचे भयसूचन या कविता संग्रहावर मुरारी या नियतकालिकानं एक विशेषांक सुद्धा काढलेला आहे. सरांच्या काव्यसंग्रहावर अनेक चर्चा झालेल्या आहेत. सरांनी अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषविलेलं आहे. आपल्यासोबत आणखी एक मान्यवर आहेत, अस्लम मिर्झा सर. साधारणतः 7 वर्षापूर्वी माझी आणि अस्लम मिर्झा सरांची ओळख झाली होती. सरांना एक पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यानिमित्त त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळेस सरांनी मला एक किस्सा सांगितला होता. केरळचे सुप्रसिद्ध कवी के सच्चिदानंद यांचा सरांना फोन आलेला. त्यांच्या काही कविता त्यांना उर्दूमध्ये न्यायच्या होत्या. हे के सच्चिदानंद म्हणजे कोण? तर 2011 साहित्याच्या नोबल यादीमध्ये त्यांचं 10वं मानांकन मिळालं होतं. ते के सच्चिदानंद यांच्यासह आपल्या राज्यातले अनेक महत्त्वाचे कवी, चंद्रकांत पाटील असतील, अनुराधा पाटील असतील, श्रीधर नांदेडकर सर असतील, प्रशांत आसनारे असतील, या सगळ्या महत्त्वाच्या कवीच्या कविता त्यांनी उर्दूमध्ये नेल्या आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. मिर्झा सरांची जवळपास 17 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये आईनाए मानेनुमा, गिले पत्तों की मुस्कान, हम जंजीरों में रहते हैं, लखनात, इत्रे, गुलाबे, महाताब अशा अनेक पुस्तकांचा 17 पुस्तकांचा समावेश आहे. ज्यांच्या हस्ते आपण आज हा पुरस्कार देतोय त्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधाताई पाटील आपल्या इथे आहेत. त्यांची ओळख आपण सर्वांना आहेच आहे, तरी एक औपचारिकतेचा भाग म्हणून मी त्यांची ओळख करून देतोय.
बाईंचं गाव जळगाव जिल्ह्यातलं पहूर, त्यांचे दिगंत तरीही दिवसेंदिवस वाळूच्या पात्रात मानलेला खेळ कदाचित अजूनही हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कदाचित अजूनही या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. अनुराधा पाटील यांचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार, ओरिसा सरकारचा भारतीय मराठी कवी हा पुरस्कार, दिवसेंदिवसला महाराष्ट्र फाउंडेशन न्यूयॉर्कचा पुरस्कार, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट आणि जैन फाउंडेशनचा श्रेष्ठ लेखिका पुरस्कार यासह अनेक राज्यभरातले आणि देशभरातले महत्त्वाचे 20 पुरस्कार बाईंना मिळालेले आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वाङ्मयीन उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्याच्यामध्ये गुवाहाटी, शिमला, कोची, ओरिसा, नवी दिल्ली, मुंबई, भोपाळ, गोवा, वाराणसी इत्यादी ठिकाणी त्यांना काव्यवाचनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. केरळ लिटरेचर फेस्टिवल, गेटवे लिटरेचर फेस्टिवल, भोपाळ लिटरेचर फेस्टिवल, बंगळुरू काव्य फेस्टिवल या जगभरात नावाजलेल्या फेस्टिवलमध्ये बाईंनी आपलं काव्यवाचन केलं आहे. त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या 2 कविता संग्रहाचा हिंदीमध्ये आणि एका कविता संग्रहाचा राजस्थानीमध्ये अनुवाद झाला आहे. साहित्य अकादमी नवी दिल्ली, भारतीय भाषा परिषद, कोलकाता आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या त्या सदस्यही राहिलेल्या आहेत. आणि आज कविता संग्रहावर भाष्य करणारे आमचे मित्र संदीप जगदाळे यांचा आसो आता चाड हा प्रसिद्ध असा कविता संग्रह प्रसिद्ध आहे, तो सगळ्यांनाच माहिती आहे. या कविता संग्रहाला कोलकाता भाषा परिषदेचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आणि संदीप यांच्याबद्दल एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कवी केदारनाथ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला केदारनाथ पुरस्कार संदीप यांना मिळालेला होता. असे सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या मान्यवरांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अत्यंत विस्तृत पद्धतीने आपण परिचय दिला आणि आम्हाला मान्यवरांची महत्त्वाची ओळख पटवून दिली. पुरस्कार म्हणजे कर्तृत्वाला लाभलेला गौरवाचा मुकुट आणि पुढे चालत राहण्यासाठीची नवी उमेद असते बघ. पुरस्कार म्हणजे लिहित्या हाताला ताकद देणारा मंत्र असतो आणि पुरस्कार म्हणजे लेखक, कवी, कलाकार यांच्या प्रवासातील एक रम्य भेट असतं बघ. आणि कवी अरुण कुलकर्णी काव्य पुरस्कार 2025 ज्यांच्या हस्ते आज आपण प्रदान करणार आहोत, अशा ज्येष्ठ कवयित्री अनुराधाबाई पाटील यांना मी विनंती करतो की आपण आजचे पुरस्कारार्थी एकनाथजी पाटील यांना कवी अरुण कुलकर्णी काव्य पुरस्कार देऊन गौरवित करण्यात यावं. मी खऱ्या अर्थानं आजच्या सोहळ्याला अरुणोदय असं म्हणेन, कारण अरुणजींचा पुन्हा या पुरस्काराच्या निमित्ताने उदय होत आहे आणि हा उदय आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा प्रकाश देऊन जाणारा आहे. प्रकाशाकडे आपलं पाऊल देण्यासाठी हा दिशादर्शक असा पुरस्कार आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे शाल, स्मृतिचिन्ह, रोपटे आणि 11,000 रुपये रोख. कवितेवर भाष्य करण्यासाठी मी कवी संदीपजी जगदाळे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. सन्माननीय विचारमंच आणि आपण सर्वात आधी तर आमचे मित्र अरुण कुलकर्णी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या बऱ्याच आठवणी आपल्या सगळ्यांजवळ आहेत. त्यांनी त्यांच्या लिहिण्यातून, वाचण्यातून
किंवा दररोजच्या वागण्यातून ज्या ज्या काही गोष्टी आपण त्यांच्याविषयी अनुभवलेल्या आहेत त्या सगळ्या आठवणींना आज उजाळा मिळतोय आणि त्यांच्यासोबत आपण घालवलेले अनेक क्षण आपल्या सर्वांना आठवत आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मगाशी नांदेडकर गुरुजींनी जो उल्लेख केला काळसेकर दादांचा, तर एकदा अरुण कुलकर्णी मला बोलताना काळसेकर दादांविषयी असे बोलले होते की तुम्हाला कदाचित काही जणांना माहित असेल, काहींना माहित नसेल, सतीश काळसेकर हे एका बँकेमध्ये नोकरी करायचे. तर आम्ही काळसेकर सरांच्या, सतीश काळसेकर यांच्या वाचनाविषयी बोलत होतो. तर अरुण कुलकर्णी सर मला असं म्हटले की संदीप, काळसेकर दादांनी आयुष्यात जितक्या नोटा मोजल्या नसतील तितके पानं वाचलेले आहेत म्हणे. तर ते त्या दिवशीपासून माझ्या आजपर्यंत अजून अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचा उजाळा या ठिकाणी आपण करू शकतो. त्यांच्या निमित्ताने आज आपण हा पुरस्कार देतोय, त्यांच्या आठवणी जपतोय. मला अतिशय असं आनंद होतोय की महाराष्ट्रातील एक महत्वाचे कवी, खऱ्या अर्थाने ज्या विचारांची आज महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला गरज आहे अशा विचारांचा पाईक असणारा कवी, नवोत्तर पिढीतील महत्वाचे कवी एकनाथ पाटील यांना हा पुरस्कार संयोजन समितीच्या वतीनं देण्यात येतोय. सर्वप्रथम तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो. मित्रांनो, एकनाथ पाटील हे नवोत्तर पिढीतील अतिशय महत्वाचे असे कवी आहेत. मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे की हा विचारांचा पाईक असणारा कवी आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्रात सरासरी 1980-90 पर्यंत बऱ्यापैकी वैचारिक चळवळी टिकून होत्या आणि त्या चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळे युवक घडत होते. यामध्ये समाजवादी विचारांच्या चळवळीमधून महाराष्ट्रात जे काही मोजके युवक घडले, ज्यांनी पुढे चालून त्या विचारांना आजपर्यंत धरून ठेवलेलं आहे, त्या विचारांच्या दिशेनं ते आजही चालत आहेत. त्यापैकी एकनाथ पाटील हे एक महत्वाचं नाव आहे. त्यांचे आतापर्यंत सत्वशोधाच्या कविता, खुंट्यावर टांगलेले दुःख, आरपार झुंजार, अरिष्ट काळाचे भयसूचन हे 4 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. अरिष्ट काळाचे भयसूचन या कविता संग्रहाच्या संदर्भाने मी आपल्या समोर या ठिकाणी बोलणार आहे. आपण जर एकनाथ पाटील यांचं एकूण जर लेखन पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवते की ग्रामीण महाराष्ट्राचा परिसर किंबहुना ग्रामीण भारताची जी काय दुरावस्था झालेली आहे हा संपूर्ण परिसर आणि त्याला जोडूनच या ग्रामीण परिसराभोवती असणाऱ्या परिवर्तनवादी चळवळी, त्या चळवळींचा एकूण प्रवास हा सगळा त्यांचा आस्थेचा विषय आहे. हे संपूर्ण कवितेभर आपल्याला दिसून येतं. अगदी या संग्रहामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. अरिष्ट काळाचे भयसूचन या संग्रहाच्या नावातूनच आपल्याला लक्षात येतं की आपण अशा एका काळाच्या पेचामध्ये आज रोजी गुंतलेलो आहोत की इथून पुढं काय होईल किंवा आपण कोणत्या दिशेला जाऊ, किंवा जे मूल्य आपण मागच्या 70-80 वर्ष धरून ठेवलेले आहेत, किंवा जे मूल्य आपल्या स्वातंत्र्य लढ्याने आपल्याला अतिशय मोठ्या अशा संघर्षातून दिलेले आहेत, ते मूल्य पुढे टिकतील की नाही याची शाश्वती आज रोजी आपण एकूण सगळी अवस्था पाहता प्रत्येकाला याची शाश्वती नाहीये. हे अरिष्ट आहे आणि ह्या सगळ्याचं भयसूचन करणारं किंवा ह्या गोष्टीची सूचना देणारं, त्यातून जी भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे त्या भोवती सगळा हा कविता संग्रह आहे. ग्रामीण भागातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवनात जे अरिष्ट निर्माण झालंय त्या सगळ्या अरिष्टाची शोधाशोध हा संग्रह घेतो. हे करत असतानाच या सगळ्या गोष्टींना विरोध करणारा, माणसाचं माणूस पण टिकून राहावं, ग्रामीण भागामध्ये एकमेकाला पोचण्याची, एकमेकाला जगवण्याची जी काय वृत्ती होती ती वृत्ती टिकून राहावी यासाठी झटणाऱ्या परिवर्तनाच्या चळवळींच्या सुद्धा मागोवा किंवा त्या चळवळींच्या नंतर काय झालं, आज काय झालं या सगळ्या गोष्टींची शोधाशोध हा कवी घेतो. आणि हे करत असतानाच आपल्याला जो पेच पडलेला आहे त्या पेचाची सोडवणूक नेमकी आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल, यातून आपण कसा मार्ग काढला पाहिजे याचा सुद्धा विचार हा कवी यात दिसून येतं. खऱ्या अर्थानं ही आजच्या गावाच्या वर्तमानाची कविता आहे. मी अशा अर्थाने म्हणतो की मराठीतले सरासरी तुम्ही जर ग्रामीण भागाभोवती लिहिणारे 10 कवी काढले तर 10 मधले 9 कवी हे तुम्हाला गतकाळाच्या आठवणी काढून लिहिणारे दिसतील. परंतु आज प्रत्यक्षात ग्रामीण भागात मैदानावर काय घडतंय, त्याची नेमकी अवस्था काय झालेली, पंचायत राजमधून आपण काय साधलेलं, सहकारातून आपण नेमकं काय साधलेलं, शिक्षणातून तिथपर्यंत शिक्षणाचं वारं पोहोचलेलं आहे, तिथलची आरोग्याची अवस्था काय असेल, किंवा एकूणच जे काय आहे ग्रामीण भागाचे सर्व विकासाचे अंग त्याची नेमकी काय अवस्था आहे, तिथलच्या माणसांची काय अवस्था आहे, किंवा शेती व्यवस्था ज्या काय संक्रमणात सापडलेली आहे हे संक्रमण टिकणारं आजचं ग्रामीण महाराष्ट्र टिकणारे कवी हे फार मोजके आहे.
गतकाळाची आठवण काढून रडणारे कवी किंवा त्या भोवती आपल्या भाषेचं वलय करणारे कवी फार सापडतील, परंतु एकनाथ पाटील यांच्यासारखा आजच्या गावाचं वर्तमान मांडणारा कवी हा दुर्मिळ आहे. या संग्रहाची जी विभागणी आहे ती एकूण 6 भागात आहे. वावर 1, 2, 3, 4 असं वावर 6 पर्यंत. मला एक गोष्ट फार महत्वाची वाटली की जेव्हा कवितेच्या प्रत्येक भागाला कवी वावर असं शीर्षक देतो आणि नंतर 1, 2, 3, 4 जो काय अनुक्रम लावतो त्याच्यामध्ये कदाचित 2 गोष्टी त्यामध्ये दिसून येतात. वावर म्हणजे शेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती, ते वेगळं काही सांगण्याची गरज नाही. तर मला असं वाटतंय की जी शेती आहे, माती आहे, ती सर्जनाचं केंद्र आहे. एक की तुम्ही मातीत कोणतंही बी टाका, ते कधीच वाया जाणार नाही, ते उगवून येईल. भलेही हवामानानुसार, पाण्यानुसार, याच्यानुसार त्या बीजाची उगवण क्षमता किंवा त्याची जी काय गुणवत्ता आहे ती कमी अधिक होईल, परंतु ते अजिबातच उगवलं नाही असं होणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, माती ही माणसांना आजवर पोसत आलेली आहे. वावर हे माणसांना आजवर पोसत आलेलं आहे आणि तो विचार घेऊन कवीनं जे काय कवितेचे 6 भाग केलेले आहेत, त्याला दिलेलं हे नाव मला फार त्या दृष्टीनं सूचक असं वाटतं. या संग्रहातली पहिलीच कविता आहे चिकोत्रा नावाची. चिकोत्रा ही कवीच्या गावातली वाहणारी नदी आहे. आता आपण जर फार बारकाईनं विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की माणसाच्या आस्थेचं केंद्र ही नदी कायमच राहिलेली आहे. म्हणजे सरासरी 10,000 वर्षापूर्वी सिरियामध्ये युफ्रेटिस आणि टायग्रिस या नदीच्या काठावर माणसाने शेती करायला सुरुवात केली, तर तेव्हापासून आजपर्यंत माणसाची जी काय संस्कृती आहे पूर्ण जगभर, भारतातली सिंधू संस्कृती असो किंवा वेगवेगळ्या जे काय संस्कृती असो, त्या नदीच्या ठिकाणी वाढल्या आणि सर्व कलांचा विकास सुद्धा त्या नदीच्या आधाराने झालेला दिसून येतो. त्यामुळं कवींवर नदींचा प्रभाव होणं किंवा कवीच्या आस्थेच्या केंद्रस्थानी नदी येणं हे अतिशय जुनं आहे. ज्याचं म्हणजे तुम्हाला आपल्याला अतिशय ठळक उदाहरण द्यायचं तर आमच्या पैठणच्या लोककवींचं देता येईल. गाथा सप्तशतीमध्ये तुम्हाला गोदावरीचे अनेक वर्णन त्या काळातले आढळून येतील. अगदी अलीकडचं तुम्हाला आणखी उदाहरण द्यायचं तर बंगालीतला फार मोठा कवी जीवनानंद दास याच्या कवितेमध्ये त्याच्या गावातली धानसिडी नदी पुन्हा पुन्हा दिसून येते. किंवा हिंदीतले ज्ञानेंद्रपती नावाचे मोठे कवी ज्यांचा अख्खा संग्रह गंगाभीती गंगेच्या भोवती आहे. म्हणजे मला म्हणायचंय काय की माणसाला, कवीला, जे सर्जनशील माणसं आहेत त्यांना कायम नदीनं आकर्षित केलेलं आहे. नदी हे तुम्हाला पोसणारं, तुमची संस्कृती घडवणारं, तुम्हाला माणूस म्हणून तुमच्या आतमध्ये विकास करणारा असं एक केंद्र आहे. त्या दृष्टीनं कवी जेव्हा त्याच्या गावातील चिकोत्रा या नदीविषयी बोलतो तेव्हा ती फक्त त्यांची एकट्याची नदी राहत नाही. त्याच्यात तुमच्या माझ्या गावातल्या ज्या तुम्ही आम्ही अनुभवल्यात किंवा ज्या नद्यांच्या काठावर आपण राहतो, वावरलो, त्या सगळ्या नद्या त्याच्यामध्ये आपोआप मिसळून जातात. दुसरे आणखी त्या सुरुवातीच्या भागात त्यांची आजी, माय अर्थात त्यांची आई यांच्यावरती असणाऱ्या कविता आहेत. आणि आपण एक पाहिलेलं आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांचं जर तुम्ही नातं पाहिलं तर नदी सोबत जास्त जवळचं नातं आहे. जसं प्रवाही पण नदीला असतं, ती आडवाटानुसार, वळणानुसार, चढ उतारानुसार स्वतःला वळवत जाते आणि स्वतःचा प्रवाह चालू ठेवते. तसं स्त्रियांचं आयुष्य असतं. तर या स्त्रिया त्याच पद्धतीनं एकनाथ पाटील यांच्या कवितेमध्ये येतात. तर या स्त्रियांचं ज्या आजी असो, माय असो, त्यांची आई या अर्थाने, तर या ज्या स्त्रिया येतात एकनाथ पाटील यांच्या कवितेमधल्या, ह्या कृषी जनसंस्कृती मधल्या स्त्रिया आहेत. रात्रंदिवस शेतामध्ये राबणाऱ्या, हाल अपेष्टा सहन करणाऱ्या आणि हे सगळं करत असतानाच घरातल्या पुरुषासोबत खंबीरपणे उभा राहणाऱ्या, घरदार उभं करणाऱ्या अशा या स्त्रिया आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्या याच्यामध्ये खास करून आजीच्या कवितेमध्ये दिसून येतं की ह्याच्या सगळ्या राबणाऱ्या स्त्रिया ज्यांनी घरदार उभं केलं, शेतामध्ये राबून, घरात राबून, या स्त्रियांनी मूल्य व्यवस्था घरामध्ये उभी केली होती. परंतु आजचा जो आधुनिक काळ असा आलेला आहे की ती जी मूल्य व्यवस्था आहे ती आज आम्हाला सांभाळता येत नाहीये. आम्ही दररोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे त्या मूल्य व्यवस्थेसोबत तडजोडी करतोय. याचं या ठिकाणी कबुली जबाब कवी देतो. एक सुरुवातीला येणाऱ्या नदी, आजी, आई, वडील, चित्रकार, मुलासोबतचा संवाद, ह्या ज्या सगळ्या कविता आहेत त्या संवादाच्या स्वरूपात आलेल्या कविता आहेत. म्हणजे कविता वाचताना एक आपल्याला जाणवतं की कवी बोलतोय, नदीसोबत बोलतोय, आजीसोबत बोलतोय, आईसोबत बोलतोय, वडिलांसोबत किंवा चित्रकार मुलांसोबत बोलतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी एक संग्रहामध्ये फार विलक्षण कविता आहे, खूपच खोल असतात मुली नावाची.
एक साधा खेळ आहे की लहानपणी मुली सरासरी तो खेळ खेळत असतात, ज्याला जिबलीचा खेळ असं मला वाटतं त्या भागातलं ते नाव आहे. आपल्याकडे त्याला ठिक्कर पाण्या वगैरे असं म्हणतात. समजा घरं पाडणं, नंतर त्याच्यात हे करणं. तर हे रूपक जे कवीनं निवडलंय आणि त्याच्या भोवती जे काय त्या मुलींचं आयुष्य उभं केलंय सगळं, ते विलक्षण आहे. म्हणजे एखाद्या मुलीचा जन्माल्यापासून, म्हणजे ते वाक्य तर फारच प्रसिद्ध आहे सिमॉन बोआरचं, की बाबा स्त्री ही जन्मत नसते, तिला घडवल्या जातं स्त्री म्हणून. तर ही स्त्री कशी घडवल्या जाते आपल्या ग्रामीण भागामध्ये, तर ते सगळं रूपक याच्यामध्ये उभं केलंय की ह्या सगळ्या घरांमध्ये मुली खेळत असताना आयुष्याच्या मर्यादा त्यांना कळायला लागतात, त्याच्यानुसार ते वळवतात. आणि शेवटी येताना कवी असं म्हणतो, त्या खेळाच्या माध्यमातून कवीनं असं सांगितलंय की स्त्रीचं आयुष्य फक्त 2 घरापुरतच नंतर मर्यादित राहतं. एकूणच आपली जी काय कुटुंब व्यवस्था आहे, त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये जे काय स्त्रियांचं आपण स्थान करून ठेवलेलं आहे, पुरुषी सत्ताक पद्धतीने जे काय स्थान करून ठेवलेलं आहे, त्या दृष्टीनं मला वाटतं की ही एक त्यांनी महत्वाचं निरीक्षण मांडलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला एक जाणवली की आजची आपली एकूण जी शहरी तोंडवाळ्याची स्त्रीवादाची मांडणी आहे, त्याच्यामध्ये एकनाथ पाटील यांच्या कवितेतल्या ज्या शेतामध्ये राबणाऱ्या, काबाड कष्ट करणाऱ्या, बांधावर राबणाऱ्या ह्या ज्या स्त्रिया आहेत, या नेमक्या कुठं येतात, यांचा विचार नेमका कुठं केला जातो, त्याचा एक नीट पद्धतीनं आज विचार केला जाण्याची गरज आहे. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की शेती, आपली जी शेती व्यवस्था आहे ती एका मोठ्या संक्रमणात सापडलेली आहे. शेतकरी गाव खेड्यातली माणसं दररोज नवीन संकटाला तोंड देतात आणि दररोज एक आशा असते की बाबा उद्याचा दिवस तरी नीट उगवेल, परंतु कोणताही दिवस नीट उगवत नाही. आणि ही जी संकटाची मालिका आहे ती मालिका कसलीही संपत नाही. तर हे सगळं होत असताना आपल्याला एक जाणवतं की सरासरी 1990 नंतर जे झपाट्याने बदल होत गेले, जे एक विकासाचं मॉडेल जागतिकीकरणाच्या रूपानं किंवा आजच्या बाजार व्यवस्थेच्या रूपानं, भांडवलशाहीच्या रूपानं आपल्यापर्यंत आलं, त्याच्यामध्ये गावखेड्याचं जे मुळं आहेत ते हादरल्या जात आहेत आणि हा गावाचा जो वटवृक्ष आहे तो हळूहळू कोसळायला लागलाय. त्यांनी त्या एका कवितेत त्याला कुंभेची उपमा दिलेली आहे की, आणि दुसरी गोष्ट काय झालेली आहे की हे जे गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अरिष्ट शिरलेलं आहे, या अरिष्टाचा प्रतिवाद करण्यासाठी गावातला माणूस हा दुर्बल ठरतोय. कुंभा या कवितेत तर ते म्हणतात की कुंभ्यावर फवारण्यासाठी बाजारात कुठलेच औषध उपलब्ध नाही. शेतकरी दररोज नवीन उपाय शोधतो, त्याला वाटतं की या संकटातून तरी आपल्याला निघता येईल. गावातल्या माणसाला वाटतं की बाबा ह्या सगळ्या याच्यात सुद्धा आपण टिकून राहू, परंतु आज कोणताही त्याच्याकडे असा उपाय नाही की त्याला रोजचं आयुष्य टिकवता येईल आणि हा जो कुंदा आहे त्याला त्या गावाच्या शिवेच्या बाहेर रोखता येईल. तर आणि एक गोष्ट फार महत्वाची आहे पहा, की एक आपल्याला जाणवतंय की ह्या ज्या सगळी जी व्यवस्था उभी केलेली आहे, जागतिकीकरणाची असो किंवा भांडवलशाहीची बाजार व्यवस्था उभी केलेली आहे, याची भुरळ पडत चाललेली आहे प्रत्येकालाच. विकासाच्या नेमक्या संकल्पना काय आहे किंवा विकास कोणत्या दिशेने झाला पाहिजे हे नीट समजलं जात नाही. म्हणजे अलीकडे तुम्हाला गंमत वाटते सर की बहुतेक आपले जे विचारशील म्हणावेत असे जे कलावंत लोक आहेत किंवा थोडेफार विचार करणारे समाजातले लोक आहेत, यांना सुद्धा हे जागतिकीकरणाच्या किंवा ह्या बाजार व्यवस्थेच्या सापळ्यात ते हळूहळू अडकत चालले. अगदी म्हणजे हे काय आजच होतंय असं नाहीये. अगदी तुम्हाला एक प्रसंग सांगायचं झालं तर मिर्झा गालिबच्या काळात सुद्धा सर सय्यद अहमद खान नावाचे एक स्कॉलर होते. द्विराष्ट्र सिद्धांताचा त्यांना जनक म्हणण्यात येतो, तो वेगळा विषय. पण सर सय्यद अहमद खान यांनी आईने अकबरीचे एक संशोधित प्रत तयार केली होती आणि त्यांची इच्छा होती की मिर्झा गालिब यांनी त्याची प्रस्तावना लिहावी. ज्यावेळेस ते मिर्झा गालिब यांच्याकडे गेले, मिर्झा गालिब यांनी त्याची प्रस्तावना लिहिण्याऐवजी त्यांना एक कविता लिहून दिली आणि कवितेमध्ये मिर्झा गालिब यांनी जे त्या काळात जे काही इंग्रज आपल्याकडे पाय रोवायला सुरुवात करत होते, हा सरासरी बहादूर शाह जफरचा काळ, मोगलाचा शेवटचा बादशाह, तर त्याचीच मिर्झा गालिब यांनी फार स्तुती केली आणि नंतर ते आईन ए इंग्लिशस्तान असं काहीतरी लिहावं असं ते मिर्झा गालिब तिथं म्हणजे दर्शवतात एक प्रकारे. तर म्हणजे मला म्हणायचंय काय की हे जी बाहेर म्हणजे वसाहतवाद असो, इंग्रजांचा साम्राज्यवाद असो, आजचं जागतिकीकरण असो किंवा ही सगळी नफेखोर भांडवलशाही बाजार व्यवस्था असो, यांच्या सापळ्यात हळूहळू विचारशील माणसं सुद्धा पकडल्या जातात. परंतु जे एकनाथ पाटील यांच्या कवितेचं केंद्र आहे, एका माणसाला हे जाणवलं होतं की ही सगळी जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था एक दिवस इथलचे पूर्ण गाव जे आहे ते उखडून फेकीन आणि त्या माणसाने त्याच्यासाठी
ग्राम स्वराजची मांडणी केली तो माणूस म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधींनी ग्राम स्वराजची मांडणी केली. महात्मा गांधींच्या फार पूर्वीच लक्षात आलं होतं की ह्या सगळ्या व्यवस्थेसमोर गावं टिकणार नाहीत. परंतु आपलं दुर्दैव असं की महात्मा गांधींचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी काही दिवसातच खून झाला आणि महात्मा गांधींना प्रत्यक्षात जे विचार त्यांनी ग्राम स्वराज्य किंवा हिंदू स्वराज्याच्या माध्यमातून मांडलेले होते ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काही स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात प्रयत्न करण्याची किंवा ते अंमलबजावणी करण्याची कसलीही संधी त्यांना मिळाली नाही. आता हे जे बाजाराची विषारी झुडपं आहे तर त्यांनी आपली संपूर्ण मातीच विषारी करून टाकली असं कवी एका ठिकाणी म्हणतोय. आणि माती विषारी केल्यामुळं काय झालेलं आहे की दुसरं कसलंही झाड नव्यानं उगवून येत नाही. कवीचं म्हणणं आहे की दुसरं कसलंही देशी झाड नव्यानं उगवून येत नाही. अर्थात आपली स्वतःची उगवण क्षमताच ही माती हे गाव गमावून बसलेलं आहे. त्याच्यामुळे आपली जी देशीयता आहे, आपण जी उभी केलेली मूल्य व्यवस्था आहे, आपण जे किड्या मुंग्या पाखरांसकट माणसांना जपणारी जी कृषी जनसंस्कृती उभी केली होती ती संस्कृती सगळी ढासळत नष्ट होत चाललेली आहे असं कवी या ठिकाणी सांगतो. आणि एक आपल्याला संपूर्ण एकनाथ पाटील यांच्या कवितेतून दिसून येतं की दुर्बल माणसाचा दररोज कशा प्रकारे बळी जातोय आणि तो माणूस कशा प्रकारे दररोज स्वतःच्या आयुष्याची लढाई हरतोय ते कवी पुन्हा पुन्हा सांगतो. पण आशेचं किरण एका ठिकाणी म्हणजे सातत्याने जाणवतो की हे माणसं दुर्बल आहेत, मान्य आहेत, या सगळ्या व्यवस्थेसमोर ते अतिशय क्षीण आहेत, मान्य आहेत, परंतु स्वतःच्या विचाराच्या परंपरेत ते कुठं ना कुठं तरी गावाला आजही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला एक गोष्ट महत्वाची वाटते की जेव्हा एकनाथ पाटील हे कवी म्हणून या संपूर्ण गावाच्या पडझडीचे कवितेतून संपूर्ण गावाची पडझड कशी होती याची मालिका मांडतायत तर तेव्हा ते नेमकं काय करतायत. मला असं वाटतं की एकनाथ पाटील यांच्या संपूर्ण कवितेचा जो रोख आहे किंवा संपूर्ण कवितेचं जी दिशा आहे ती गावाचा विकास म्हणजे नेमकं काय या भोवती फिरणारी आहे. आपल्याकडं सरसकट जर आपण आज अवस्था पाहिली तर शहराचा ज्या पद्धतीने विकास होतो, ज्या वस्तूंच्या महापुरातून विकास होतो तसाच विकास गावाचा होऊ शकतो अशी एक सरळ मानसिकता दिसून येते. आणि शहराचा विकास कशातून झालाय तर आपण युरोपचं मॉडेल उचललंय जशाला तसं. मग एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शहराच्या विकासाचा जो तोंडवळा असू शकतो त्यातून शहराचा किती विकास साधलाय तो मुद्दा वेगळा, परंतु त्याच माध्यमातून त्याच वस्तूंच्या दृष्टीनं किंवा तसाच वस्तूंचा महापूर गावांमध्ये आणला म्हणजे खरंच गावाचा विकास होतो का. तुम्ही विचार करा की नवाश्म युगामध्ये सरासरी 5-6 हजार वर्षापूर्वी गावं वसायला सुरुवात झाली. इतकी प्राचीन गाव आहे. शहरं ही अगदी अलीकडची गोष्ट आहे. इतक्या प्राचीन गावांनी स्वतःची मूल्य व्यवस्था, स्वतःची पीक पद्धती, शेती करण्याच्या पद्धती, स्वतःची भौगोलिक रचना, स्वतःची सांस्कृतिक रचना, स्वतःची भाषा हे सगळं त्यांनी विकसित केलंय. आणि ह्या सगळ्याचा विकास तुम्ही शहरी तोंडवळ्याने करणार हे कसं काय शक्य. हे मुळात कवीला मान्य नाहीये. त्यामुळे कवीनं ही सगळी मांडणी केलेली दिसून येते. आणि ही जी गोष्ट आहे की बाबा एका ठिकाणी कवी म्हणतो की माणसाचं कीटकात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झालेली. माणसाचं कीटकात रूपांतर म्हणजे किड्या मुंग्या ज्या पद्धतीनं ज्यांना आपल्या आयुष्यात फार काही मूल नसतं, म्हणजे तुमच्या पायाखाली एखादा बारीक किडा आला तुम्हाला काहीच वाटत नाही, 100 99 माणसं आलं तरी काही वाटत नाही, एखाद्याला हळहळ वाटेल ती गोष्ट वेगळी. तशा पद्धतीनं माणसाचं कीटक होत आहे. माणसाची वस्तू होते, फक्त तुम्ही ग्राहक आहेत, याच्या पलीकडे आपल्याला महत्व नाही. मला हे झालं कशामुळे म्हणजे तुम्हाला मी आणखी एक हे सांगतो की तुम्ही सरासरी पहा की पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी मालकीच्या औद्योगिकीकरणाचे किंवा सरकारी मालकीचे तांत्रिक विकासाचे पुरस्कर्ते होते. परंतु मी मध्यंतरी त्यांचे काही मुलाखती वाचल्या, त्यात एका मुलाखती 1960 साली म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या काळात पंडित नेहरू म्हणतायत की ही जे आपण औद्योगिक आणि तांत्रिक विकासावरची एक औद्योगिक संस्कृती जी उभी करतोय त्या संस्कृतीमुळं एक स्पिरिच्युअल व्हॅक्यूम तयार होतोय आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. स्पिरिच्युअल व्हॅक्यूम म्हणजे काय की माणूस अंतर्मनात माणसाची काहीतरी पोकळी तयार होती. पुन्हा मी गांधीकडे जातो. ज्यावेळेस नेहरू स्पिरिच्युअल व्हॅक्यूम म्हणतात त्यावेळेस गांधींना जे लोकशाहीचं आध्यात्मिकीकरण करायचं होतं तिथं तो मुद्दा येतो. ती कास आपण नंतर सोडली. नंतर ही अवस्था झाली की आपल्या कीटकात वस्तूमध्ये रूपांतर व्हायला लागलं, आपल्या भावना
हळूहळू मरत चाललेले आहेत. यातमधली आणखी एक कविता आहे की मातीत मुळं घट्ट रोवून नावाची एक कविता आहे. त्याच्यात आपल्याला एक दिसेल की सरासरी आपल्याकडं म्हणजे कॅश क्रॉप कल्चर आल्यानंतर किंवा हरित क्रांतीनंतर गावाचं स्वावलंबी असणं जे हळूहळू कमी होत गेलं आणि गावं परावलंबी होत गेले. स्वतःच्या वस्तू स्वतः तयार करणारे गावं एखाद्या कंपनीकडून त्या वस्तू विकत घ्यायला लागले आणि हळूहळू गाव जे आहे ते स्वतःच्या वस्तू तयार करणारं गाव हे कोणत्या तरी कंपनीचं ग्राहक बनलं. त्याचे पुढचा भाग म्हणजे जे आज आपण अनुभवतोय की आता माणसामधलं माणूसपणच नष्ट होतोय. याचं कारण काय आहे की बाजार व्यवस्थेमागत फक्त वस्तू विकण्याची एक मालिकाच येत नाही तर तिची मानसिकता सुद्धा येते आणि ती मानसिकता म्हणजे नफेखोरीची. आणि नफेखोर जी व्यवस्था असते त्या नफेखोर व्यवस्थेला माणुसकी, भावना, संवेदनशीलता, एकमेकांना जोपासणं किंवा एकमेकांना जगवणं या गोष्टी त्यात कुठेही गृहीत धरलेल्या नसतात. तर हे आपलं स्वावलंबन कसं नष्ट झालंय मी संग्रहातल्या मातीत मुळं घट्ट रोवून यामधल्या काही ओळीच वाचतो पहा. संकरितच्या नादाला लावून तुझ्या गाडग्यातल्या अस्सल वानाचा सकस बिवळा कधीच मोडीत काढला त्यांनी. आता बाजारात मिळणारा डुप्लिकेट बिवाळा तुझ्या रानात उगवून येत नाही, त्याचं काय करायचं. आपण जे पिढ्याने पिढ्या आयुष्य जगत आलोय त्यातले जे काय चांगुलपणा होता तो सगळा नष्ट झालेला आहे. आणि ही जी सगळी शहरी औद्योगिक विकासाची संकल्पना गावात शिरलेली आहे, वस्तुकरण मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे, हे कसं रुजणार आपल्या इथं. आता आपण काय करायचं म्हणजे कुठंतरी आभांतरी लटकल्यासारखी अवस्था झालेली आहे. जुना हातातून सुटून गेलंय, नवीन गोष्टी सोबत आपण मिसळून घेऊ शकत नाही, त्या दिशेनं आपण जाऊ शकत नाही. तर हे सगळं आणि हे फक्त माणसाचंच झालंय का. मला ते महत्वाचं निरीक्षण वाटतं एकनाथ पाटलांचं की एकनाथ पाटील म्हणतायत की ह्या सगळ्या गावाच्या एकमेकांना पोहोचणाऱ्या ह्या सगळ्या गावाच्या व्यवस्थेतून फक्त माणसंच विस्थापित झालेली नाहीये, माणसांना त्याच्यातून बाजूला काढलेलं नाहीये, तर झाडं, पशु पक्षी, किडे, मुंगी, जीव जंतू हे सुद्धा हळूहळू स्वतःचं यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. याचं कारण काय. शेतीचंच अस्तित्व पणाला लागलं. जर शेतीचं अस्तित्व पणाला लागलं हे सगळे जगणार कसे. मग मला काय म्हणायचं की एकूणच कृषीजन संस्कृतीची जी काय वाताहत सुरू झालेली आहे तर ह्या सगळ्या वाताहतीचं चित्रण करणारी इथलचा माणूस दुर्बल कसा होत चाललेला आहे, तो दररोज कसा पराभूत होतोय हे पुन्हा पुन्हा सांगणारी ही आपल्याला सांगणारी कविता आहे. याच्यामध्ये आणखी एक कविता आहे पहा जी मला महत्वाची वाटली की वावर 4 नावाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये व्यक्तिपर अशा काही कविता आहेत. त्याच्यातली एक पहिली कविता आहे संतान जाकोबा डिसुझा नावाची. आता नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा गावातला एक ख्रिश्चन माणूस आहे. तर ही कविता वाचताना एक लक्षात येतं की हा जो संतान जाकोबा डिसोजा आहे हा गावातल्या धार्मिक जातीय एकोप्याचं प्रतीक आहे. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की बाबा हा गावात धर्माच्या दृष्टीनं किंवा याच्या जातीच्या दृष्टीनं एकदम अल्पसंख्या असलं तरी गावानं त्याला 2 वेळेस सरपंच सुद्धा केलं होतं. म्हणजे याच्यातून आपल्याला दिसून येतं की बाबा एकमेकांविषयी लोकांना जातीच्या धर्माच्या पलीकडे असणारी आस्था होती. दुसरं ते म्हणतायत की हा जो हे जे व्यक्तिमत्व आहे संतान डिसोजा हा वारकरी आहे. वारकरी संप्रदायाचं आपल्याला माहिती की वारकरी संप्रदायाची एक जी रेषा आहे ती थेट सुफी संप्रदायासोबत जोडल्या जाते. मग शेख मोहम्मद बाबा असोत किंवा शेख चांद बुधले असोत. तर ही ख्रिस्ती परंपरेतून आलेला माणूस हा वारकरी परंपरेला मानतो. ही एक विलक्षण गोष्ट आहे. आता ती विलक्षण आज रोजी आपल्याला वाटते, परंतु आपण जर नीट पाहिलं तर आपल्याला दिसतं की भारतामध्ये हजारो वर्षांपासून ही सरमिसळ होत चाललेली आहे. म्हणजे आपल्या परंपरेत चारवाका सारखा सुद्धा माणूस होऊन गेलेला आहे हे. आणि दुसरं आपण जर उलट पाहिलं तर नारायण वामन टिळकांनी जे ख्रिस्ताची स्तुती करणारे भजनं लिहिलेले, अभंग लिहिलेले ते सगळे वारकरी संतांच्या प्रभावावरून लिहिलेले. आणि गंमत म्हणजे हे जे भजन अभंग जेव्हा आपल्याकडचे मराठी ख्रिस्ती लोक गातात त्यावेळेस वारकऱ्यांच्या संगीतासाठी वापरण्यात येणारे वाद्य सुद्धा ते वापरतात.
मग हा जो एकमेकावरचा प्रभाव आहे किंवा एकमेकांमध्ये एकमेकांच्या आस्थेमध्ये श्रद्धेमध्ये जी काय सरमिसळ झालेली आहे ते त्याच्यामध्ये दिसून येतं. दुसरी एक गोष्ट मला आणखी त्यात दिसली की तेव्हा जे म्हणतात की हा संतान डिसोजा याला 2 वेळेस गावाने सरपंच केलं. मला तिथं एक जाणवतं की महात्मा गांधींनी जो एक लोकशाहीचा विचार केला होता, डेमोक्रेसी फ्रॉम बिलो, महात्मा गांधींनी विकासाचं केंद्रच गावाला मानलं. तर ती गोष्ट तिथं घडताना दिसून येते आणि एकूणच त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ह्या संतान डिसोजाचं, ते महात्मा गांधींना जशा प्रकारचे लोकप्रतिनिधी अपेक्षित होते की बाबा ग्राम स्वराज्यामध्ये लोकप्रतिनिधींची नेमकं काय कर्तव्य आहे, त्याच्यासाठी एक आचारसंहिताच महात्मा गांधींनी आखून दिली होती. तर ते गांधी की अपेक्षा नावाचं फार सुंदर पुस्तक आहे, हजारी प्रसाद व्यास यांनी केलेलं छोटं पुस्तक आहे, नवजीवन ट्रस्टने केलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की महात्मा गांधींनी जिथं जिथं लोकप्रतिनिधींसाठी ज्या काय आचारसंहिता सांगितलेली त्याचं ते संकलन केलेलं आहे एकत्र. तर हा संतान डिसोजा जो आहे तो महात्मा गांधींच्या लोकप्रतिनिधीच्या विचारामध्ये बसणारा माणूस आहे. कारण आजचं वास्तव काय आहे, कवितेच्या शेवटाकडे येताना की बाबरी मशिदीची घटना घडते, त्यानंतर संतान डिसोजा गावाच्या एका कोपऱ्यात पडतो. ही फक्त संतान डिसोजाची एकट्याची कविता राहत नाही, तर भारतभर बाबरी मशीद किंवा अशा काही घटना घडल्यानंतर या विचारांच्या कार्यकर्त्यांची माणसांची आपल्याला पिछाड झालेली दिसून येते. हे आपलं आजचं वास्तव आहे. त्यानंतरच्या काही कवितांमध्ये संपत, नामदेव, सखारा, अंजी हे त्यांचे विद्यार्थी म्हणून किंवा त्यांचे एकनाथ पाटील यांचे विद्यार्थी म्हणून किंवा त्यांच्या आजूबाजूचे युवक म्हणून त्यांच्या संपर्कात आलेले सगळे मुलं आहेत. तर यांचं एक समान वैशिष्ट्य आहे की हे व्यवस्थेनं पिडलेले आहेत, शेतीतून हे विस्थापित झालेत, गावाकडे थोडीफार शेती आहे त्याच्यावर पोट भरू शकत नाही, नोकऱ्या कुठेही मिळत नाही, आणि असंही असताना आपलं रोजचं जीवन आपल्याला जगायचंय आणि आपला जो काय झगडा आहे तो चालूच ठेवायचा आहे, असे एका प्रकारे ऊर्जेनं भरलेले हे सगळे नवयुवक आहेत. आणि एक शिक्षक म्हणून त्यांची हताशा सुद्धा त्यात दिसून येते. म्हणजे ते वारंवार म्हणतात, जसं त्यांचं संपत नावाचा विद्यार्थी, ते आमचं संपत विषय आमचा विषय पण झाला, तो आमचा मित्रच संपत मोरे नावाचा विद्यार्थी आहे, की तो विचारतोय बाबा आता माझं काय, मी इतका शिकलो किंवा कोणीही असो, पण ते आपल्या शिक्षकांचं सगळ्यांचं त्याचे की उद्या आपला विद्यार्थी जेव्हा शिकून आपल्या समोर येतो त्यावेळेस त्याची जे काय सगळी दुरावस्था झालेली असते इतकी शिकून सुद्धा त्याला देण्यासाठी आपल्याकडे उत्तरही नसतं, आपण काहीच करू शकत नाही. तर ही जी शिक्षकाची हतबलता आहे ती त्यामध्ये दिसून येते. कॉम्रेड नावाची कविता आहे, आपल्याला सर्वांना माहित असेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धरणग्रस्तांच्या चळवळीत ज्यांचं अतिशय चांगलं काम आहे, आमचे मित्र कॉम्रेड संपत देसाई यांच्यावर लिहिलेली ती कविता आहे. आता संपत देसाई किंवा त्यांच्यासारखे जे तरुण आहेत, सरासरी 1970, 80, 90च्या काळापर्यंत ज्या आपल्याकडं परिवर्तनवादी समाजवादी विचाराच्या चळवळी टिकून होत्या, ह्या सगळ्या चळवळीच्या विचारातून आलेला हा कार्यकर्ता आहे. परंतु नंतर हे सगळं बंद झालं. म्हणजे पाटील सर, तुमची पिढी जरा नशीबवान आहे की तुम्ही चांगली माणसं पाहिले, म्हणजे तुमच्या समोर आदर्श होते. पाटील सर असोत, नांदेडकर सर असोत, यांच्या पिढीपर्यंत एक आदर्शवादी समाजात प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करणारे काही लोक होते. पण माझ्यासारखी जी सरासरी 2000 नंतर ज्यांना समजू लागले, आम्ही एकही असा माणूस पाहिला नाही. त्याच्यामुळे काय झालं की संपत देसाईंसारखे कार्यकर्ते किंवा त्यांच्यासारखे जे भारतभर काम करणारे कार्यकर्ते, असे कार्यकर्ते घडण्याची किंवा जे खऱ्या अर्थाने रचनात्मक काम करू शकतात समाजामध्ये, ही घडण्याची प्रक्रियाच बंद पडली. आणि सगळ्यात एक जी गोष्ट आपल्याला दिसून येते की आजचा जो काळ आहे, आजचे जर तुम्ही सरासरी 2000 नंतर समजू लागलेले जर तरुण पाहिले तर तुमच्या एक लक्षात येईल की आज रोजी वैचारिक जी एक प्रक्रिया असते तिचा ऱ्हासच झालेला दिसून येतो. त्याचं हे मोठं कारण आहे. त्यामुळे एकनाथ पाटील हे या कॉम्रेड या कवितेत त्या कार्यकर्त्याला काय म्हणतायत की हे कार्यकर्ते दुर्मिळ औषधी सारखे आहे, हे कार्यकर्ते दुर्मिळ औषधी सारखे आहे आणि आपण यांना जपलं पाहिजे. परंतु आजची जर आपण दुरावस्था पाहिली सगळीच, तर एक गोष्ट दिसून येते की संपत देसाईंसारखे जे कार्यकर्ते कुठं कुठं त्यांच्या परीनं झगडतायत, त्यांच्याविषयी समाजाला आस्था तरी किती आहे. म्हणजे आपल्या मराठवाड्यातलंच उदाहरण, अगदी अलीकडचं उदाहरण देतो की गंगाखेड तालुक्यामध्ये काम करणारे भाई लक्ष्मणराव गोळेगावकर 1-1.5 महिन्यापूर्वी गेले. माझ्या पिढीतले किती जणांना हा माणूस माहित होता? जर माहित नसेल तर ते आपलं दुर्दैव आहे. आणि एकूणच आपल्याकडं लोक कल्याणाचे जे लढे उभे करण्यात आले त्याच्याविषयी असणारी उदासीनता आहे.
दुसऱ्या आणखी काही कविता आहेत. गेल ऑम्बेट नावाची झुंजारबाई, मोहनदास करमचंद गांधी, ज्योतिराव. हे तर तुम्हाला मी जेव्हा नावं वाचले तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळे जे मी तिन्ही लोकांचे नावं घेतले ते हे आपल्याला एक वैचारिक वारसा देणारे लोक आहेत. खास करून मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी, ज्योतिराव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले आणि गांधीजींचं मला एक समान वैशिष्ट्य दिसून येतं की ह्या दोघांच्याही विचाराचं केंद्र हे गाव आणि शेती शेतकरी होतं. त्या दृष्टीने माणसाच्या सर्वांगीण विकासाच्या उन्नतीचा विचार त्यांनी मांडला. परंतु आजची जर आपण पाहिलं तर ह्या लोकांना आपण चुकवलेलं आहे. हे चुकलेले आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु आपण त्यांना चुकवलंय याचं कारण आपण त्यांचं बोट सोडून दिलेलं आहे. याचं दुःख एकनाथ पाटील यांच्या कवितेमध्ये दिसून येतं. आपला आजचा जो वर्तमान आहे तो आपल्याला भेदरून टाकणारा संभ्रमाचा असा काळ आहे. आपण त्याचं कसलाही प्रतिवाद करण्यास आज रोजी असमर्थ ठरतोय आणि प्रतिवाद करण्याचा जर प्रयत्न केला तर काय होऊ शकतं किंवा व्यवस्था त्याच्याकडे किती लक्ष देते असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत. दुसरी गोष्ट अशी की वेगवेगळ्या यंत्रणा उभे करण्यात येत आहेत ज्या आपल्या आयुष्यावर, रोजच्या आयुष्यावर प्रभाव टाकतायत, आपले रोजचं आयुष्य नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न करतायत. अशा सगळ्या गोष्टींचा पेच एकनाथ पाटील यांच्या कवितेमध्ये येतो. आणि सगळ्यात आशादायक गोष्ट मला एक जाणवते की एका ठिकाणी ते म्हणतायत की इतकं सगळं म्हणजे आपल्याला चक्कर आणणार, भोळ आणणारं जरी वर्तमान असलं तरी आपल्याला गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरून चाललं पाहिजे. आणि कवी एका ठिकाणी म्हणतो की मी बोलत राहील, कारण कवीचं ते कर्तव्य आहे. सगळ्यात शेवटच्या भागाकडे येतो आणि अगदी 2 मिनिटात संपवतो. सगळ्यात शेवटचा जो वावर 6 हा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये कवी असणं म्हणजे नेमकं काय आहे याच्याविषयी स्वतःचीच पडताळणी, उलट तपासणी करणारा असा हा भाग आहे. तर ते एका ठिकाणी काय म्हणतात की कवीनं शेतकऱ्यासारखं सावध असलं पाहिजे. हे विधान मला फार महत्वाचं वाटतं की शेतकरी जसा कायम सावध असतो आजूबाजूच्या हवामानाच्या दृष्टीनं म्हणूया किंवा त्याच्या पिकाच्या वाढीच्या दृष्टीने म्हणून किंवा शेतमालाला असणाऱ्या भावाच्या दृष्टीने जी एक सजगता शेतकऱ्यामध्ये असते, आपण जे पीक निर्माण करतो त्याच्याविषयीची ती सजगता कवीमध्ये असली पाहिजे. दुसरी गोष्ट कवी हा काय खरा असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट तो संघर्षशील असला पाहिजे. कवितेचं कामच आहे संघर्ष करणं. जे एका काळात म्हणजे पत्रकारितेबद्दल बोलल्या जायचं की पत्रकार हे कायम विरोधी पक्षात असतात किंवा आहेत, तसं मला एक वाटतं की कवीचं काम हे सामान्य माणसाच्या बाजूनं उभे राहणं. त्याच्यामुळं गजानन माधव मुक्तिबोध एका ठिकाणी म्हणतात की बाबा कला आणि सत्ता हे कायम द्वंद्व स्थितीत असतात, हे कायम एकमेकाच्या विरोधात असतात. तर ते कवीचं काम आहे. शेवटाकडे येताना प्रार्थना नावाची फार सुंदर कविता आहे पहा की सगळ्या अरिष्टाची मालिका सुरू असली तरी आपल्याकडं एक मोठी विचार परंपरा आहे आणि त्या परंपरेच्याच आधारावर आपल्याला संघर्ष करून माणसाला सुखी करायचे अशी प्रार्थना कवी मागतो. आपण एकनाथ पाटील यांच्या अरिष्ट काळाचे भयसूचन किंवा त्यांच्या एकूणच कवितेचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येते की आजच्या ग्रामीण भारताची जाण असणारा, आपल्या विचार परंपरेचं भान असणारा, प्रश्नाची उकल कशी केली पाहिजे आणि त्यासाठी संघर्षाची तयारी असणारा असा हा कवी आहे. त्यामुळे हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा कवी आहे. आणि मराठी मला एक आवर्जून सांगायचं की अलीकडची जर नवीन मुलांनी लिहिलेली खास करून जी कविता पाहिली तर आपल्याला लक्षात येते की त्याच्यातून आशय नष्ट होत चाललेला आहे. त्यांना फक्त भाषिक चमत्काराच्या किंवा ज्याला हिंदीमध्ये शब्दछेल असा एक शब्द आहे अशा बळावर कविता यांना सगळ्यांना लिहायची आणि समोरच्यावर म्हणजे समोरच्यावर काहीतरी चमत्कार करून वाचकाला कसं पकडता येईल हे भाषिक चमत्काराच्या माध्यमातून वेगवेगळी कवी साधत असताना आशयाच्या दृष्टीनं अशी जी दणकट असणारी वैचारिक भान असणारी एकनाथ पाटील यांची कविता ही दुर्मिळ आणि महत्वाची आहे. त्याच्यामुळं एकनाथ पाटील हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, कारण हा प्रत्यक्ष जमिनीवरचं जगणं, तिथलचे संघर्ष, त्या लोकांच्या आयुष्यातले रोजचे पेच मांडणारा कवी आहे. मी एकनाथ पाटील यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुरस्कारास उत्तर द्यावं आणि आपली कविता लिहिण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मिर्झा सर, ज्यांच्या हस्ते
हा पुरस्कार वितरण झाला आणि ज्यांच्या कवितेचं बोट धरून या क्षेत्रामध्ये आम्ही लिहायला लागलो अशी जी काही मोजकी नावं महाराष्ट्रात आहेत त्यातलं एक महत्त्वाचं नाव अनुराधाताई पाटील ज्यांनी आताच मांडणी केली ते संदीप जगदाळे, कवी अरुण कुलकर्णी यांची कुटुंबीय, सभागृहामध्ये अनेक मान्यवर आहेत, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख मी करीत नाही. या पुरस्कार संकल्पनेचे संयोजक नांदेडकर सर, रवी कोरडे, मनोज कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून बोराडे सरांची आठवण होते. सुमारे 20 वर्षांपूर्वी मला वाटतं याच सभागृहात माझ्या पहिल्या कविता संग्रहाला शेतकरी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि आता या संग्रहाला ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला सरांना त्याच ह्याच्यामध्ये विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला होता, पण तो पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होण्याआधीच सर आपल्यातनं निघून गेले. एका अत्यंत संवेदनशील कवीच्या आणि निर्मळ माणसाच्या नावानं हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला, याचा मला मनापासून आनंद आहे. माझ्या मनोगताकडे वळण्यापूर्वी संदीपनं एकूण सगळ्या माझ्या कवितेचा आढावा बऱ्यापैकी घेतलेला आहे. पहिल्या भागामध्ये म्हणजे जी 6 वावरं आहेत त्यातल्या पहिल्या भागामध्ये माझा गोतावळा येतो, दुसऱ्या भागामध्ये गावगाडा येतो, तिसऱ्या भागामध्ये काही व्यक्तिरेखा येतात आणि त्या अनुषंगाने आताच्या काळाची सुरू असलेली सगळी पडझड येते. चौथ्या, 5व्या आणि 6व्या भागामध्ये आताचा वर्तमान येतो सगळा आणि त्याला केंद्र करून मला माझं मनोगत मांडायचं आहे. माझ्या मनोगताकडे वळण्यापूर्वी मी जाणीवपूर्वक एक राजेश जोशी नावाचे जे हिंदीतले कवी आहेत त्यांची एक कविता आधी आपल्यासमोर ठेवतो. जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे, जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे मारे जाएंगे, कटघरे में खड़े कर दिए जाएंगे, जो विरोध में बोलेंगे मारे जाएंगे. बर्दाश्त नहीं किया जाएगा कि किसी की कमीज हो उनकी कमीज से ज्यादा सफेद, बर्दाश्त नहीं किया जाएगा कि किसी की कमीज हो उनकी कमीज से ज्यादा सफेद, कमीज पर जिनके दाग नहीं होंगे मारे जाएंगे. ढकेल दिए जाएंगे कला की दुनिया से बाहर, ढकेल दिए जाएंगे कला की दुनिया से बाहर, जो चारण नहीं, जो गुण नहीं गाएंगे मारे जाएंगे. धर्म की ध्वजा उठाए जो नहीं जाएंगे जुलूस में, धर्म की ध्वजा उठाए जो नहीं जाएंगे जुलूस में, गोलियां भून डालेंगे उन्हें, काफिर करार दिए जाएंगे मारे जाएंगे. सबसे बड़ा अपराध है निहत्थे और निरपराध होना. सबसे बड़ा अपराध है निहत्थे और निरपराध होना, जो अपराधी नहीं होंगे मारे जाएंगे. राजेश जोशी या हिंदीतल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कवीची ही कविता आहे आणि ही कविता आपल्या आजच्या वर्तमानाबद्दल बोलते. लिहिणाऱ्या बोलणाऱ्या माणसांसाठी आजचा काळ अजिबात अनुकूल नाही. पूर्वी तो होता अशातला भाग नाही, पण आता तो अधिक कठीण आहे. पुरुषोत्तम अग्रवाल नावाचे हिंदीतले एक महत्त्वाचे लेखक पुण्यात आज अगर कबीर होते या विषयावर बोलत होते आणि बोलताना ते असं म्हणाले होते, न जाने कल आपके हंसने का हिसाब मांगा जाएगा, न जाने कल आपके हंसने का हिसाब मांगा जाएगा. आपके हंसने से देश की छवि बिगड़ रही है, आपके हंसने से देश की छवि बिगड़ रही है. वो लम्हा दूर नहीं है, एक इस एक्सवर्डिस्तान के माहौल में हम रह रहे हैं. आज अगर कबीर होते तो एक तो वे जेल में होते, नहीं तो पागल खाने में होते.
मित्रहो, कबीर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. 15व्या शतकात दोन्ही धर्मातल्या अनिष्ट प्रथांवरती कबीरांनी सडकून टीका केलेली आहे आणि आपल्या दोह्यांमधनं माणूसपणाकडे जाणारा मार्ग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आज जर ते असते तर लोकांच्या भावना दुखावल्या असत्या. तिकडं मेळघाटात उपोषणानं मुलं मरतायत. महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना माणसांच्या भावना दुखावत नाहीत, पण माणसांचा विवेक दुखावत नाही, पण माणसांच्या भावना दुखावताना आपल्याला दिसत आहेत. आणि हा विवेक का दुखावत नाही हा प्रश्न कवी म्हणून मला छळतो. माणूसपणाच्या सगळ्या कसोट्या नाकारून आज देशद्रोही आणि देशभक्त अशी माणसांची विभागणी होताना आपल्याला दिसते. माणसांची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर लेखक पुरुषोत्तम अग्रवाल यांचं जे म्हणणं आहे ते मला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पडतं. तुम्ही काय खावं, काय प्यावं, कपडे कोणती घालावीत, तुम्ही काय बोलावं, काय लिहावं, काय लिहू नये हे ठरवणारी एक अदृश्य सेन्सॉरशिप समाजामध्ये आता कार्यरत झालेली आहे आणि तिच्या नियंत्रणाखाली आजचं सगळं किंवा तिच्या दडपणाखाली आजचं सगळं वातावरण असलेलं आपल्याला दिसतं आणि त्याचं प्रतिबिंब आजच्या लिहिणाऱ्या लेखकांच्या लेखनामध्ये असलं पाहिजे. म्हणजे माझ्याही कवितेमध्ये ते असायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. एकीकडं वैश्विकतेची भाषा बोलायची आणि दुसरीकडं संकुचित अस्मिता कुरवळायच्या. संविधान आणि मानवी मूल्य जी आहेत ती फिजूल ठरवायची. अशा प्रकारचं सगळं वातावरण आज आपल्या सभोवतालामध्ये आहे. जगभर फिरताना जगाला अहिंसेचं तत्वज्ञान सांगणाऱ्या महात्मा गांधीजींचा आधार घ्यायचा, त्यांचा उदो करायचा आणि देशामध्ये त्यांच्या तत्वज्ञानाची खिल्ली उडवायची, उजळ माथ्यानं त्याची चेष्टा करायची. अशा प्रकारचं वातावरण आपल्या सभोवताली आहे. महात्मा फुल्यांच्या बाबतीत तेच आहे. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधू परी अशा प्रकारची एक सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.